शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवरनं चर्चा झाली आहे। परभणी आणि इतर भाग शांत झाला पाहिजे असं शरद पवारांनी म्हटलंय। मी इथे येण्याच्या आधी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरनं चर्चा केली अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे। ही परिस्थिती शांत झाली पाहिजे। राजकीय विचार वेगळे असतील पण महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे, एकट्या मुख्यमंत्र्यांची नाही असंही शरद पवारांनी म्हटलं। आजच माझी इथे येण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांची सविस्तर चर्चा झाली आणि राजकारणात काही मतभेद असतील नसते, पण हे चित्र महाराष्ट्रात होऊन द्यायचं नाही। काही झालं ते ऐक्य करायचंच। लोकांच्यातला ही विजनेसारखी कल्पना जाईल कशी याची काळजी घ्यायची आणि ते काम कोणी एकटा दुखता करू शकत नाही, मुख्यमंत्री एकटा करू शकत नाही। सवन महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले तुमच्यासारखे जाणकार या प्रश्नावर ज्यावेळेला विचारानं उभे राहतील आणि आपला विचार हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी काळजी घेतील। खरंच आहे, कारण आपल्या सर्वांना मिळूनच खाली घ्या हा भाग शांत करावा लागेल। या प्रकारे आपल्याला मूळ जिल्ह्यामध्ये एक प्रकारे समाजात उकळी पाहायला मिळते। परभणीतही काही आंदोलन चाललेली आपल्याला पाहायला मिळतात। सरकारचा प्रयत्न आहे आणि या सगळा जो भाग आहे हा शांत झाला पाहिजे आणि जी काही तुकडी निर्माण झाली आहे ती दूर झाली पाहिजे। आणि अर्थातच हे सगळं होत असताना जे आरोपी आहेत त्यांना मात्र कडक शासन झालं पाहिजे, याकरता सरकार कटिबद्ध आहे।